गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कंपॅरिझन. कंपेअर बिटवीन कुठलं बेटा? मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर. कंपॅरिझन कोणाकोणामध्ये? मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या. कंपेअर बिटवीन मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर. क्वेश्चन लिहून घ्या. कंपेअर बिटवीन मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर. 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, दुसऱ्या कॉलम मध्ये मल्टिप्लेक्सर, तिसऱ्या कॉलम मध्ये डीमल्टिप्लेक्सर. पटापट 3 कॉलम करायचे बेटा. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, दुसऱ्या कॉलम मध्ये मल्टिप्लेक्सर, तिसऱ्या कॉलम मध्ये डीमल्टिप्लेक्सर. ओके, आता ना बेटा एक एक पॅरामीटर सांगत जाईल आणि त्याच्या हिशोबाने आपण तुमच्याकडनं मला अपेक्षित असेल. ठीक आहे, पहिला पॅरामीटर आहे नंबर ऑफ इनपुट. पहिल्या पॅरामीटर मध्ये लिहा नंबर ऑफ इनपुट. सांगा बरं, मल्टिप्लेक्सर मध्ये किती इनपुट असतात? अनेक. पण डीमल्टिप्लेक्सर मध्ये इनपुट किती असतात? एकच. ठीक आहे, मल्टिप्लेक्सर मध्ये मेनी नंबर ऑफ इनपुट्स, डीमल्टिप्लेक्सर मध्ये लिहा सिंगल इनपुट. मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ इनपुट्स, डीमल्टिप्लेक्सर मध्ये लिहा सिंगल इनपुट. लिहिलंय? ओके, झाले बेटा. मल्टिप्लेक्सर म्हणजे मेनी नंबर ऑफ इनपुट, डीमल्टिप्लेक्सर मध्ये सिंगल इनपुट. नंबर ऑफ इनपुट्स कशामध्ये? पॅरामीटर्स. पुढचा पॅरामीटर कुठला असेल? नंबर ऑफ आउटपुट्स. नंबर ऑफ इनपुट झालं, आता कुठले? नंबर ऑफ आउटपुट्स. टाका हेडिंग. पॅरामीटर मध्ये लिहा सेकंड पॅरामीटर आता नंबर ऑफ आउटपुट्स. सांगा बरं, मल्टिप्लेक्सर मध्ये किती आउटपुट असतात? एकच. मल्टिप्लेक्सर मध्ये आउटपुट किती असतं? एकच. डीमल्टिप्लेक्सर मध्ये आउटपुट अनेक असतात. ठीक आहे, मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा सिंगल आउटपुट. मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा सिंगल आउटपुट. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ आउटपुट्स. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ आउटपुट्स. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ आउटपुट्स. झालंय. पुढचं आता ना बेटा फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स. पॅरामीटर मध्ये लिहा फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स. फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स. मल्टिप्लेक्सर साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2:m इज इक्वल टू n. येस, पण इथे 2:m इज इक्वल टू n. m म्हणजे काय? नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स असतात, मान्य केलं. पण n म्हणजे काय असतात? नंबर ऑफ इनपुट्स असतात. आठवत आहे? n म्हणजे काय? नंबर ऑफ इनपुट्स असतात. इथे m म्हणजे काय असतात? नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. पण n म्हणजे काय असतं बेटा? नंबर ऑफ इनपुट्स. नंबर ऑफ इनपुट्स. येस, इथे पण फॉर्म्युला तोच 2:m इज इक्वल टू n, पण थोडंसं चेंज होतं. m म्हणजे पुन्हा तेच नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. m म्हणजे काय? नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. पण n म्हणजे काय? नंबर ऑफ इनपुट्सच्या जागी नंबर ऑफ आउटपुट्स. नंबर ऑफ इनपुट्सच्या जागी काय बेटा? नंबर ऑफ आउटपुट्स. चलो, फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स लिहा. मल्टिप्लेक्सरच्या खाली हे लिहून घ्या, डीमल्टिप्लेक्सरच्या खाली हे लिहून घ्या. पटकन. इथे फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स आणि मल्टिप्लेक्सरच्या खाली हे, डीमल्टिप्लेक्सरच्या खाली हे. झालंय. पुढे पुढचा पॉईंट घ्या. पॅरामीटर मध्ये घ्या सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. पॅरामीटर मध्ये लिहा सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. पॅरामीटर मध्ये लिहा सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. पॅरामीटर मध्ये लिहा सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. ओके, सिलेक्ट लाईन्स कशाने दाखवले? एम नी. याच्यामध्ये पण एम नी. मग दोन्हीकडे एम एम, दोघीकडे एम एम. झालंय. पुढचा पॅरामीटर घ्या टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. पॅरामीटर मध्ये लिहा टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. लक्ष इकडे. मल्टिप्लेक्सर जो असतो तो कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे बेटा. डीमल्टिप्लेक्सर पण आपलं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे. म्हणजे सर्किटचा कुठला टाइप आहे? हा पण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि हा पण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. दोघंच्या दोघं कुठल्या टाइप्स आहेत बेटा? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटचे टाइप्स आहेत. दोघंच्या दोघं कुठले टाइप्स आहेत? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. याच्या खाली लिहून घ्या कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली पण लिहून घ्या कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. दोघीकडे लिहून घ्या बेटा कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. दोघीकडे काय लिहून घ्यायचं? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. ओके, पुढे पुढचं पॅरामीटर आहे बेटा ऑपरेटिंग प्रिन्सिपल. पुढचं पॅरामीटर आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. ओके, लक्ष इकडे द्या. ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय? मेनी नंबर ऑफ इनपुट्स, सिंगल आउटपुट. म्हणजे काय आलं? मेनी टू वन. मेनी टू वन. मेनी टू वन म्हणजे काय? मेनी नंबर ऑफ इनपुट्स बट अ सिंगल आउटपुट. याच्यामध्ये काय बेटा? 1 to मेनी. 1 इनपुट बट लार्ज नंबर ऑफ आउटपुट्स. याचा ऑपरेटिंग प्रिन्सिपल मेनी टू वन आणि याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल 1 to मेनी.
याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय आहे बेटा, मेनी टू वन. याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल वन टू मेनी. चलो मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी टू वन. मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी टू वन. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा वन टू मेनी. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा वन टू मेनी. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा बेटा वन टू मेनी. ओके झालंय. आता ना बेटा शेवटचं पॅरामीटर म्हणजे दोघांचे ऍप्लिकेशन लिहायचे. दोघांचे काय लिहायचे, ऍप्लिकेशन. पॅरामीटर मध्ये लिहून घ्या ऍप्लिकेशन. पॅरामीटर मध्ये लिहून घ्या ऍप्लिकेशन. लिहिलंय. आता मी सगळे ऍप्लिकेशन पहिले मल्टिप्लेक्सरचे सांगेल. सगळेच्या सगळे ऍप्लिकेशन कोणाचे सांगेल, पहिले मल्टिप्लेक्सरचे. आता सगळेच्या सगळे ऍप्लिकेशन कोणाचे सांगेल मी, मल्टिप्लेक्सरचे. चलो मल्टिप्लेक्सर मध्ये पहिले ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ऍज अ युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. मल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ऍज अ युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. मल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ऍज अ युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. सेकंड ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ऍट द ट्रान्समीटर एंड. इट इज युज्ड ऍट अ ट्रान्समीटर एंड. इट इज युज्ड ऍज अ ट्रान्समीटर एंड. इट इज युज्ड ऍज अ ट्रान्समीटर एंड. पुढचं घ्या. थर्ड ऍप्लिकेशन. इट इज युज्ड ऍज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर. इट इज युज्ड ऍज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर. इट इज युज्ड ऍज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर. बर आता ना बेटा एक पॉइंट सांगायचं होऊन गेलं. आपण मल्टिप्लेक्सरच्या इथे टाइप ऑफ लॉजिक सर्किट लिहिले पहा, तिथे कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट आहे. मल्टिप्लेक्सरच्या इथे पहा टाइप ऑफ लॉजिकल सर्किट, तिथे कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट आहे. त्याला ऑल मध्ये लिहा युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. फक्त मल्टिप्लेक्सर हा, डीमल्टिप्लेक्सर नका लिहू. फक्त मल्टिप्लेक्सरच्या इथे लिहा कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. जिथे आहे मल्टिप्लेक्सरच्या इथे तुम्ही कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट लिहिलं असेल त्यालाच ऑल मध्ये लिहा युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. त्यालाच ऑल मध्ये लिहून घ्या अजून एक युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. बर झालं लिहून. आता मी डीमल्टिप्लेक्सरचे सगळ्याचे सगळे ऍप्लिकेशन सांगेल. डीमल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन आहे इट इज युज्ड ऍज अ कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. फक्त युनिव्हर्सल म्हणून वापरता येत नाही. ठीक आहे. पहिलं ऍप्लिकेशन डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा. आता सगळे ऍप्लिकेशन कोणाचे असतील, डीमल्टिप्लेक्सरचे. आता सगळे ऍप्लिकेशन कोणाचे असतील बेटा, डीमल्टिप्लेक्सर. चलो डीमल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन इट इज युज्ड ऍज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. इट इज युज्ड ऍज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. पुढचा पॉइंट इट इज युज्ड ऍट द रिसिव्हर एंड. पुढचा पॉइंट इट इज युज्ड ऍट द रिसिव्हर एंड. इट इज युज्ड ऍट द रिसिव्हर एंड. आणि पुढचा पॉइंट इट इज युज्ड as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. झालं बेटा. ओके इथे तुमचं कंपॅरिझन संपलंय. कोणाकोणामध्ये बेटा मल्टिप्लेक्सर डीमल्टिप्लेक्सर. व्हीव्हीआयएमपी क्वेश्चन आहे, खूप वेळेस टपकतो. व्हीव्हीआयएमपी आहे बेटा, खूप वेळेस टपकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घ्या, कन्सेप्ट लिहून घ्या. किंवा आता ऍप्लिकेशन्स ऑफ डीमल्टिप्लेक्सर टाका हेडिंग मोठ्या अक्षरामध्ये, ऍप्लिकेशन्स ऑफ डीमल्टिप्लेक्सर. आता ऍप्लिकेशन्स तर आपण 3 ऍप्लिकेशन्स ऑलरेडी बघितले. पहिलं ऍप्लिकेशन आत्ताच बघितलं, इट इज द कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. इट इज ऍट द रिसिव्हर एंड. आणि अजून एक काय सांगितलं होतं बेटा, इट इज ऍट द रिसिव्हर एंड. इट इज ऍज अ टाइम डिव्हिजन डीमल्टिप्लेक्सर. 3 ऍप्लिकेशन्स साधी लिहून घेऊ व बाकीचे काय ते सांगतो. पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ऍज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. ऍप्लिकेशन मध्ये पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ऍज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. इट इज युज्ड ऍज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. पुढचं घ्या. इट इज युज्ड ऍट द रिसिव्हर एंड. इट इज युज्ड ऍट द रिसिव्हर एंड. इट इज युज्ड ऍट द रिसिव्हर एंड. पुढचं इट इज युज्ड ऍज अ टाइम डिव्हिजन डीमल्टिप्लेक्सर. इट इज युज्ड ऍज अ time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. आता काही वेगळे ऍप्लिकेशन्स. डीमल्टिप्लेक्सर आहे ना, डिकोडर म्हणून पण युज होतो. आता डिकोडर काय आहे काय नाही पुढे बघायचं आपल्याला, आता नका टेन्शन घेऊ. इट इज युज्ड ऍज अ डिकोडर. फक्त डिकोडर शब्द सध्या लक्षात ठेवा. इट इज युज्ड ऍज अ डिकोडर किंवा इट इज युज्ड इन द डिकोडर. पुढचं एक ऍप्लिकेशन सांगायला गेलं तर डीमल्टिप्लेक्सर काय करते बेटा, सिंगल इनपुट घेतं आणि अनेक नंबर ऑफ आउटपुट देतं. राईट. इट इज यूज टू कन्वर्ट सिंगल इनपुट इंटू अ लार्ज नंबर ऑफ आउटपुट्स.
Demultiplex. It is used to convert single input into a large number of outputs. 3 ऍप्लिकेशन झाले. पुढचे 2 लिहून घ्यायचे. पुढचं चौथं ऍप्लिकेशन. It is used as a decoder. It is used as a decoder. It is used as a decoder. पुढचं. It is used to convert single input. It is used to convert single input into the large number of outputs. It is used to convert single input into the large number of outputs. It is used to convert single input into the large number of outputs. It is used to convert single input into the large number of outputs.